मेन्सुरेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत जे 2026 एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातले काही प्रॉब्लेम्स आपण पाहूया. 3 क्यूब्स ईच ऑफ साईड 15 सेंटीमीटर जॉईन एंड टू एंड. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द रस्टिंग क्युबॉइड. ओके, काय सांगितलेलं आहे? क्यूब्स आहेत, प्रत्येक साईड 15 सेंटीमीटर आहे. क्यूब्स आपल्याला माहिती आहे. क्यूब 15 साईड म्हणजे काय? हा स्क्वेअर पॉट स्क्वेअरने बनलेला असतो, क्यूब असतो. 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर याची लेंथ ब्रेथ हाईट सगळी काय असते 15 सेंटीमीटर. सो असे किती घेतले? 3 क्यूब्स घेतले. 3 इंटू क्यूब घेतला आहे. 3 क्यूब्स जॉईन एंड टू एंड. जॉईन एंड टू एंड म्हणजे समज असे जोडले आहेत एक दुसऱ्या बाजूला. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द रस्टिंग. मी यांचा टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. 1 2 3चा टोटल सरफेस. आता हे तिघे जोडल्यानंतर काय बनणार आहे? हा कीबॉर्ड बनणार आहे, क्यूबचा कीबॉर्ड. कारण यात एक लेंथ आली. ओके, याची लेंथ काय असणार आहे? 15 + 15 + 15 45 सेंटीमीटर होणार लेंथमध्ये. हाईट काय राहणार? 15 सेंटीमीटर. आणि विड्थ पण काय राहणार? 15 सेंटीमीटरचा राहणार. फक्त हा असा लांबीमध्ये वाढलेला आहे आणि तो कीबॉर्ड झाला आहे. क्यूबचा कीबॉर्ड तयार झालेला आहे. क्लिअर आहे? सो आता बघूया आपण त्याचा एरिया कसा फाइंड करायचा. सो वेन 3 क्यूब्स ऑफ साईड एस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आर जॉईंड एंड टू एंड forms a single cuboid. झालं सिंगल क्युबॉइड. द लेंथ increases, breadth and height remains the same. ब्रेथ अँड हाईट काय राहणार आहे? सेम राहणार आहे. मग लेंथ कशी वाढली आपली? लेंथ इज इक्वल टू एल इज इक्वल टू 15 15 15 साईड बाय साईड 15 45 सेंटीमीटर लेंथ झाली. ब्रेथ बी ॲज इट इज 15 सेंटीमीटर. हाईट ॲज इट इज 15 सेंटीमीटर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड कशी असणार आहे? आपल्याला माहिती आहे टोटल सरफेस एरिया कसं कॅल्क्युलेट करतो आपण? 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच इंटू एच एल काढतो. येस. सो इज इक्वल टू 2 इंटू एल किती आपला 45 इंटू बी 15. सो बी आणि एच किती असणार? 15 15 अँड एच इंटू एल 15 इंटू 45. सो 2 इंटू 45 इंटू 15 किती होतात? 675 होतात. 15 इंटू 50 225 स्क्वेअर आहे त्याचा. 50 इंटू 45 अगेन 675 होतात. सर तिघांचं ॲडिशन केलं आपण. 675 225 675 वी गॉट 1575. सो 2 इंटू 1575 इज 3150 सेंटीमीटर स्क्वेअर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ रस्टिंग क्युबॉइड इज 3150 सेंटीमीटर स्क्वेअर. 3150 सेंटीमीटर स्क्वेअर.